महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता नसेल, पण महाराष्ट्राचा असंविधानिकपणाने चालू असलेला कारभार, महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही हे महाराष्ट्राचा कारभार असंविधानिकपणाने चालू असल्याचं उदाहरण असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार अजय शेट्टी यांनी महायुती सरकारवर केली आहे। गेली संविधानाची भाषा बोलतात आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यायला दमत नाहीत। विरोधी पक्षनेता नेमला जात नाही कारण त्यांना विरोधी पक्षनेत्याची भीती वाटते, असा टोला देखील राजू शेट्टी यांनी लगावला आहे। ते सांगलीमध्ये बोलत होते। जे लोक संविधानाची भाषा बोलतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला दमत नाहीत, ते लोक संविधानानं महाराष्ट्राच्या विधानसभेला विधान परिषदेला एक विरोधी पक्षनेता दिलेला आहे, विधानसभेला एक दिलेला आहे, पण दोन्ही सभागृहामध्ये आज विरोधी पक्षनेता नाही। ते सांगतील संख्याबळ पुरेसं नाही आहे, पण या महाराष्ट्रामध्ये यापूर्वीसुद्धा अनेक वेळा संख्याबळ नसताना सुद्धा विरोधी पक्षनेता होता, अशी अनेक उदाहरणं देता येतील। मग आज महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता का नाही? विरोधी पक्षनेत्याची यांना भीती वाटायला लागलेली आहे आणि म्हणून असंविधानिकपणानं राज्यकारभार आता चाललेला आहे, याचा हा ज्वलंत पुरावा आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।